ऐकत आहे. भोलेनाथांनी सांगितलं पार्वतीला, पार्वती मी संपूर्ण कथा डोळे झाकून सांगणार आहे, कारण मला डोळे झाकल्याशिवाय आनंदच वाटत नाही. मी डोळे झाकून माझ्या परमात्म्याचं चिंतन करत करत मी कथा सांगेन. त्यामुळे तू समोर कथा ऐकत आहेस की नाही हे मला कळावं, यासाठी तू मध्ये मध्ये हुंकार भरत जा. जसं जर दोन माणसं बोलत असतील एकमेकाला आणि एक माणूस जर दुसऱ्याला सांगत असेल की मी काल कुठेतरी फिरायला गेलो होतो अमक्या अमक्या गावी, आम्ही तिकडे हे पाहिलं ते पाहिलं, तेव्हा दुसरा ऐकून घेणारा त्याला रिस्पॉन्स देत असतो, थोडं प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. अच्छा, हो का, बरं, ठीक आहे, असं मध्ये मध्ये बोलत असतो. तर तोच प्रकार आहे हुंकार भरणे, की समोरचा बोलत आहे, आपण ऐकत आहोत, तर आपण त्याचं ऐकत आहोत हे मध्ये हुंकार भरून आपण दर्शवित असतो की आम्ही तुमचं ऐकत आहोत. तसं माता पार्वतीला सांगतात तू मध्ये मध्ये हुंकार भरत जा. माता म्हणतात ठीक आहे. आणि भोलेनाथांनी कथा सांगायला आरंभ केलं. थोडीशी कथा सांगितली की माता पार्वती यांना मध्ये झोप लागली आणि तिकडे आता शुकाचार्यांना चिंता वाटली की जर भोलेनाथांनी डोळे उघडून पाहिलं तर त्यांना कळेल माता झोपले आहेत. कारण हुंकार भरणं बंद झालं की भोलेनाथांना वाटेल की हुंकार का भरत नाही, म्हणून ते डोळे उघडून पाहतील. म्हणून त्या ठिकाणी शुकाने हुंकार भरायला सुरुवात केली. आणि सगळी कथा कोण ऐकत आहे? शुक ऐकत आहेत आणि माता पार्वती झोपली आहेत. आणि झोप म्हणजे ही निद्रा देवी ही ब्रह्मदेवाने यासाठीच निर्माण केली, जी भक्ती कार्यामध्ये अडथळा आणण्याचं काम करते. प्रत्येक कथेमध्ये कीर्तनामध्ये ही निद्रा देवी आपली परीक्षा घेण्यासाठी येत असते. इथंही आलेली आहे, तिचा स्वीकार कोणी करायचा नाही. ही निद्रा देवी प्रत्येक ठिकाणी भगवंताचं जिथं कार्य, भगवंताच्या कथा सुरू असतात तिथं भक्तांची परीक्षा घ्यायला येते की खरंच या भक्ताला कथेची गोडी आहे की टाइमपास म्हणून आला आहे. मग ती येऊन आपल्या डोळ्यावर, पापणीवर विराजमान होत असते. पण आपण जर तिला स्वीकारलं, आपण जर तिला जास्त भाव दिला, देवावरचा भाव काढून जर आपण तिला जास्त भाव दिला, तर मग तिथंच आपण फेल होतो या परीक्षेमध्ये. म्हणून या ठिकाणी ही निद्रा देवी परीक्षा घ्यायला आलेली आहे. आज तुमची परीक्षा आहे. कथेमध्ये, कीर्तनामध्ये झोप कोणालाही येत नाही. तर जो कोणी माणूस पापी असतो ना, पापी माणसाला कथेमध्ये, कीर्तनामध्ये झोप येत असते. म्हणून आज तुमची परीक्षा होऊन जाऊ द्या, तुम्ही पापी आहात की पुण्यवान आहात. आजच परीक्षा होऊन जाऊ द्या तुमची. आज कथेची आरती होईपर्यंत समजा तुम्हाला झोप आली तर समजायचं तुम्ही पापी आहात, आणि तुम्हाला आज कथेत झोप नाही आली समजायचं तुम्ही पुण्यवान आहात. म्हणून आज झोपेवर ताबा ठेवा. कितीही निद्रा देवी आपल्याला झोपवण्याचा प्रयत्न केली तरी तुम्ही झोपू नका आणि या परीक्षेमध्ये पास होऊन दाखवा. प्रत्येक ठिकाणी निद्रा देवी येत असते. आणि आपले पूर्वीच्या जन्मातलं, या जन्मातलं काही पाप असेल तर ते पाप झोपेच्या रूपामध्ये अडथळा आणता आपल्याला पुण्य करू देत नाही. पूर्वजन्म के पाप से हरि कथा न सहाय, जैसे ज्वर के रोग से भूख विदा हो जाए, कबीरा भूख विदा हो जाए. पूर्वीच्या जन्माचं, या जन्मीचं पाप आपल्याला कथा ऐकू देत नाही. मग माता पार्वती यांनी पूर्वजन्मात एक पाप केलेलं होतं. माता पार्वती पूर्वजन्मामध्ये सती अवतार धारण केलेला होता. तेव्हा सती रूपामध्ये मातेनं रामाची परीक्षा घेतलेली होती. रामावर संशय घेतलेला होता, संदेह केला होता. म्हणून हे जे पाप होतं त्या पापामुळे त्यांना कथेमध्ये झोप आलेली आहे. आणि संपूर्ण कथा कोणी ऐकली? शुकाने ऐकली. संपूर्ण कथा शुक त्या ठिकाणी ऐकतो. आणि जेव्हा कथाभाग संपला, भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, सर्व काही खोड्या केल्या, लीला केल्या, सगळे चरित्र केले. आणि शेवटी जेव्हा भगवान स्वधामाला जाण्यासाठी निघाले तेव्हा माता पार्वती यांना जाग आलेली आहे. आणि तेव्हा मग विचारतात भोलेनाथांना, प्रभू झाला का कृष्णाचा जन्म? कधी विचारतात? सगळी कथा संपल्यावर. भोलेनाथ म्हणतात, पार्वती तू काय वेडी झालीस का? कथा संपली आणि तू विचारतेस कृष्णाचा जन्म झाला का? तू कुठं होतीस इतका वेळ? इथंच होतीस ना, तुझं मन कुठे होतं? माता सांगतात, प्रभू मला क्षमा करा,
मला झोप आलेली होती आणि मला आत्ता जाग आली, त्यामुळे मी काही कथा ऐकलीच नाही. भोलेनाथ म्हणतात, जर तू झोपली होतीस तर कथा कोण ऐकत होतं? कारण संपूर्ण कथा होईपर्यंत हुंकार भरणं सुरूच होतं. भोलेनाथांनी जेव्हा अंतर्दृष्टीनं पाहिलं, शुक त्या ठिकाणी त्या अंड्यातून बाहेर पडले, एक छोटं पोपटाचं पिल्लू. आणि भोलेनाथांनी पाहिलं. भोलेनाथ म्हणतात, शुका तू भाग्यवान आहेस, संपूर्ण कथा ऐकलास, पण माझी परवानगी न घेता चोरून कथा ऐकलास, म्हणून तू अपराधी आहेस आणि याचा दंड मी तुला देणार. म्हणून त्रिशूळ हातात घेतला आणि शुकाला मारण्यासाठी जसे निघाले, शुक घाबरून पळायला लागला. भोलेनाथ पाठीमाग पळत आहेत, शुक पुढं पळत आहे. आणि भोलेनाथ म्हणत आहेत, शुका थांब, मी तुला दंड देणार. मग आता शुक घाबरून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरले, पण त्यांना शरणागती कोणीच दिली नाही. कारण भोलेनाथांची वैर कोण घेणार? जिथंही जातात ते म्हणतात, बाबा तू भोलेनाथांचा अपराधी आहेस, तर आम्ही तुला शरणागती दिली तर भोलेनाथ आम्हालाही दंड देतील. पूर्ण ब्रह्मांडात फिरला आणि शेवटी मग जेव्हा आपल्याला कोणीही मदत करत नाही ना, तेव्हा संतांना शरण जाऊ. शुक त्यावेळेस मग संतांकडे गेलाय. म्हणजे व्यासांचा आश्रम होता समोर, व्यासांच्या आश्रमात धावत धावत शुक आलेला आहे. तेव्हा व्यासांची पत्नी अंगणात बसली होती, तिनं आळस दिला, तोंड उघडलं. तसं शुकाने त्या व्यास पत्नीच्या तोंडातून पोटामध्ये गर्भामध्ये प्रवेश केला. आणि त्याच क्षणी त्या ठिकाणी महादेव देखील येऊन पोहोचले. आणि महादेव म्हणू लागले, शुका बाहेर ये. शुक म्हणाले, मी काही बाहेर येणार नाही. भोलेनाथ म्हणाले, तू जोवर बाहेर येत नाहीस ना, तोवर मी इथून जाणार नाही. आज नाही आलास तरीही 9 महिन्याने का होईना येशील ना. तेव्हा शुक म्हणाले, भोलेनाथ तुम्ही जर इथे थांबणार असाल तर मी 9 वर्ष सुद्धा येणार नाही. आणि तसंच झालं. 1 वर्ष झालं, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष, 11 वर्ष आणि 12 वर्ष पूर्ण झाले, पण शुक गर्भातून बाहेर यायला तयार नाही. आणि भोलेनाथ सुद्धा त्याच ठिकाणी उभे आहेत. तेव्हा मग व्यासांच्या पत्नीला त्रास होऊ लागला. 12 वर्ष गर्भ सांभाळणं काही साधी गोष्ट आहे का? किती पीडा होत असेल. 9 महिने गर्भ सांभाळल्यानंतर किती पीडा असते हे स्त्रिया सांगू शकतील, त्यांनाच माहीत आहे हा त्रास काय आहे. पण तिथं 12 वर्ष गर्भ सांभाळलाय तर खूप त्रास होत होता. म्हणून व्यासांना दया आली आणि व्यासांनी शुकाला विनंती केली, शुका तू बाहेर ये. पण शुक म्हणतो, मी जर बाहेर आलो तर भोलेनाथ मला दंड देतील, त्याच्यापेक्षा मी इथंच सुरक्षित आहे, मी बाहेर येणार नाही. तेव्हा आता देव घरी यावं प्रत्येकाला वाटतं, पण देव घरी आल्यावर देवाला आमच्या घरातून जा असं कोणी म्हणू शकत नाही. पण इथं जोपर्यंत भोलेनाथ इथून जाणार नाही तोपर्यंत शुक बाहेर येणार नाही. म्हणून व्यासांना मजबुरीमध्ये भोलेनाथांना विनंती करावी लागली की तुम्ही इथून प्रस्थान करा. म्हणून व्यास त्या ठिकाणी भोलेनाथांची विनंती करतात. आपणही या ठिकाणी भोलेनाथांच्या नामाचा जप करायचा सर्वांनी.